ठीक आहे, ऐकू येतं ना रे सर्वांना आता? हो सर. हो सर. सॉल्व्ह करू नाही का आता? एक्स ची व्हॅल्यू आपण 1 पुट करून पाहू नाही का? एक्स इज इक्वल टू 1 पुट करून पाहू या पॉलिनॉमियल मध्ये की आन्सर काय येते नाही का? पहा, जिथे जिथे पॉलिनॉमियल मध्ये एक्स असेल ना तिथे मी 1 पुट करेन. इथे काय होईल? 1 चा क्यूब मायनस 2 टाइम्स ऑफ दी 1 चा स्क्वेअर मायनस 1 प्लस 2. ठीक आहे, 1 चा क्यूब किती असतो रे? 1च असतो. मायनस 1 चा स्क्वेअर 1, 1 इंटू 2 2च असेल, मायनस 2 मायनस 1 प्लस 2. ओके, सो प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल, मायनस 2 प्लस 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आन्सर किती येईल? 0. म्हणजे या पॉलिनॉमियल मध्ये एक्स क्यूब मायनस 2 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2 या पॉलिनॉमियल मध्ये जेव्हा मी एक्स इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू पुट करेन ना, तेव्हा मला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 मिळते. मग मी असं म्हणू शकतो नाही का की एक्स इज इक्वल टू 1 हा या पॉलिनॉमियलचा एक 0 आहे, बरोबर? एक 0 आहे किंवा रूट आहे असं म्हणू शकतो, बरोबर ना? कारण एक्स इज इक्वल टू 1 जर मी या पॉलिनॉमियल मध्ये व्हॅल्यू टाकली तर मला 0 आन्सर मिळतंय. म्हणून एक्स इज इक्वल टू 1 ला काय म्हटलं जातं? या पॉलिनॉमियलचा 0 म्हटलं जातं किंवा रूट म्हटलं जातं. मग एक्स इज इक्वल टू 1 हा जर 0 असेल किंवा रूट असेल तर लक्ष द्या, एक्स मायनस 1 हा एक फॅक्टर असतो. एक्स मायनस 1 हा फॅक्टर असतो. कुणाचा रे? एक्स क्यूब मायनस 2 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2 याचा हा एक्स मायनस 1 हा एक फॅक्टर राहील. बस इतकाच टास्क असतो नाही का? हा थोडासा एक लॉजिकल टास्क आहे नाही का? म्हणजे आपल्याला एक्स ची अशी व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते की जी व्हॅल्यू पुट केली ना त्या पॉलिनॉमियल मध्ये की पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 मिळेल. या मेथडला ट्रायल आणि एरर मेथड म्हणतात. कोणती मेथड? ट्रायल आणि एरर मेथड. सो हे मस्ट असतं नाही का की ट्रायल आणि एरर मेथडने आपल्याला एक रूट फाइंड आउट करणं हे मस्ट असतं आपल्यासाठी. सो रिमेनिंग 2 रूट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. आता काय करायचं असतं? रिमेनिंग 2 रूट फाइंड आउट करायचे ना, मी अशा 2 लाईन्स मारून घेईन नाही का? अशा 2 लाईन्स मारून घेईन. घेतल्या? एकमेकांना परपेंडिक्युलर असणार अशा 2 लाईन्स मारून घेईन. नंतर काय करेन रे? या पॉलिनॉमियल मधले सर्वांचे कोइफिशियंट लिहित जाईल नाही का, स्टेप वाईज. जसं की नाही का आता या पॉलिनॉमियल मध्ये एक्स क्यूबचा कोइफिशियंट किती आहे? 1 आहे, बरोबर? So इथे 1 लिहून घेईन मी. 1 एक्स क्यूबचा कोइफिशियंट 1 लिहिला. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे? -2. इथे -2 लिहून घेईन. -2 लिहून घेतलं. इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे? -1. सो इथे -1 लिहून घेईन. ओके, आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे? 2. कॉन्स्टंट टर्म 2 आहे. बस असं करायचंय नाही का? काय करायचंय? जे काय पॉलिनॉमियल दिलेलं आहे क्यूबिक त्यामधले एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर, एक्स आणि कॉन्स्टंट या सर्वांचे कोइफिशियंट्स लिहून टाकायचे. लिहिले? बस इतकं झालं की आपल्याला लक्ष ठेवा की जो आपण ट्रायल आणि एरर मेथडने एक रूट फाइंड आउट केलेला आहे तो कोणता आहे रे? एक्स इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 हा रूट आहे. तो फक्त इथं घ्यायचा नाही का? एक्स इज इक्वल टू 1 ती व्हॅल्यू इथं घ्यायची. घेतली की नंतर नेक्स्ट स्टेप काय असतो सांगतो तुम्हाला. हा जो 1 आहे ना रे, हा जो पहिला एलिमेंट आहे 1, हा जो फर्स्ट एलिमेंट 1 आहे तो ऍज इट इज कॅरी डाऊन करायचा. ऍज इट इज कॅरी डाऊन करायचा. ऍज इट इज कॅरी डाऊन केला की नंतर काय करायचं असतं रे? या 1 नी या 1 ला मल्टिप्लाय करायचं असतं. सो 1 इंटू 1 किती होईल रे? 1. ओके, नंतर या दोघांची ऍडिशन करायची असते. -2 प्लस 1 किती होईल? -1. पुन्हा -1 इंटू 1 किती येईल रे? -1. -1 इंटू -1 किती होईल रे? -2. आणि -2 इंटू 1 किती होईल रे? -2. मला सांगा आता +2 -2 किती होईल रे? 0 होईल. +2 -2 किती होईल? 0 होऊन जाईल. ठीक आहे, ही एक मेथड आहे नाही का, तुम्हाला ऍज इट इज फॉलो करायची. ओके, मग सांगतो आता हे जे नंबर्स मिळाले आपल्याला, बरोबर? हा 1 नंबर मिळाला, हा -1 नंबर मिळाला, हा -2 नंबर मिळाला. हे काय असतात रे? हे एका क्वाड्रॅटिकचे कोइफिशियंट असतात. एका क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोइफिशियंट्स असतात. जसं की हा जो पहिला वाला जो एलिमेंट मिळतो 1 हा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट असतो. हा -1 जो मिळतो हा एक्सचा कोइफिशियंट असतो. आणि हा -2 कॉन्स्टंट असतो नाही का? हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. सो हे जे काही नंबर्स मिळालेत आपल्याला 1, -1 अँड -2 यांच्यापासून काय करायचं रे? आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. कसं बनवणार? 1 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, 1 इंटू -x म्हणजे -x आणि कॉन्स्टंट टर्म नाही का? -2. झालं, एक क्वाड्रॅटिक तयार झालं. एक क्वाड्रॅटिक तयार झालं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. कसं सॉल्व्ह करायचं असतं रे? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट पाहायचा काय आहे? 1. कॉन्स्टंट टर्म पाहायची कोणती आहे? 2. ओके, या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा. या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा. किती आला रे? -2. -2 आला, बरोबर? असे 2 नंबर शोधायचे असतात की ज्यांचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे? -2 आला पाहिजे. आणि सम किती आली पाहिजे रे? -1 इतकी आली पाहिजे. एक्सच्या कोइफिशियंट इतकी सम आली पाहिजे. कुणी सांगू शकाल का रे? माईक
ऑन करून काय फॅक्टर्स असतील याचे? असे दोन नंबर सांगा की ज्यांचा प्रॉडक्ट -2 आला पाहिजे आणि सम -1 आली पाहिजे. थोडा विचार करा आणि सांगा. -1 -2 + 1 करेक्ट. 2 1 जा 2 -2 देतो कारण -2 + 1 किती होईल? -1 होऊन जाईल. हो सर -2 सांगितलं. हा करेक्ट करेक्ट आहे करेक्ट. -2 आणि 1. ओके, नंतर काय करायचं असतं रे स्टेप? या -x ला काय करायचं असतं रे? या -2 आणि 1च्या फॉर्म मध्ये लिहायचं असतं. कसं लिहिणार मी? x² -x ला काय लिहितो मी? -2x + x -2 या फॉर्म मध्ये लिहिलं. नंतर काय करायचं असतं रे? दोघांचं ग्रुपिंग करायचं असतं नाही का? दोन टर्मचं ग्रुपिंग करायचं असतं. आता मला सांगा x² आणि -2x यातून काय निघेल रे? एक x कॉमन निघेल, बरोबर? एक x कॉमन निघेल. सो ब्रॅकेट मध्ये राहील x -2 + 1 इंटू ब्रॅकेट इथे काय राहील रे? x -2 बरोबर. सो आता नेक्स्ट काय करतो रे? या दोन टर्मचं ग्रुपिंग करतो. x -2 कॉमन काढतो, x -2 कॉमन काढतो. सो x -2 जर बाहेर आला, x -2 जर बाहेर आला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील? x राहील. इथून पण x -2 बाहेर आला तर काय राहील रे? x + 1 राहील. सो हेच तर रूट झाले नाही का? हेच तर रूट झाले. ओके, हेच तर फॅक्टर झाले. म्हणजे पहिला फॅक्टर आपण ट्रायल आणि एरर मेथडने मिळवला. तो कोणता होता रे? x -1 होता. ओके, आणि क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करून आणखी 2 रूट्स मिळाले. x -2 आणि x + 1 हे 2 रूट्स मिळाले. मग लास्टला आन्सर असं लिहून टाकायचं नाही का? की x -1 x -1 x -2 x + 1 are the factors of x³ -2x² x + 2 याचे हे फॅक्टर्स आहेत. आलं लक्षात? सर्वांच्या लक्षात आलं? सर्वांनी एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा नाही का? आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला नोट्स पण काढायच्यात नंतर नाही का? या स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट. सर्वांना समजलं? लक्षात आलं? हो सर. ठीक आहे, जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला. हो सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला जातो. सेम आहे नाही का? आणखी एक सॉल्व्ह करतोय तुमच्यासाठी नाही का? कारण हा क्वेश्चन कुणाला सॉल्व्ह नाही झाला नाही का? टेस्ट मध्ये हा क्वेश्चन कुणाला सॉल्व्ह नाही झाला. पहा काय क्वेश्चन. 2x³ + 3x² - 11x - 6 हा एक क्युबिक पॉलिनॉमियल आहे. याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सो सुरुवात कुठून करेन मी? ट्रायल आणि एरर मेथड पासून सुरुवात कुठून करेन? ट्रायल अँड एरर मेथड. ट्रायल आणि एरर मेथड मध्ये मी काय करतो माहितीये का रे तुम्हाला? x ची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 पुट करून पाहतो, 0 येतंय का? नाही झालं मग x ची व्हॅल्यू 2 पुट करून पाहतो, येतंय का 0? नाही येतंय. ठीक आहे, मग नंतर काय करतो? x = -1 पुट करून पाहतो, येते का 0? नाही येतंय. x = -2 पुट करून पाहतो, येते का 0? असं चेक करत जातो नाही का? मग ठीक आहे, ट्रायल आणि एरर मेथडने आपण चेक करत जाऊ. x ची व्हॅल्यू आपण 1 पुट करून पाहू, काय येतंय? सो 2 इंटू ब्रॅकेट 1 चा क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर मायनस 11 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 6. सो 1 चा क्यूब तर 1 येईल. सो 2 प्लस 3 मायनस 11 मायनस 6. कॅल्क्युलेशन करू आपण. 2 प्लस 3 किती असतं? 5. 5 मायनस 11 किती असतं रे? 6 मायनस 12. अरे 0 तर येत नाहीये, हे इज नॉट इक्वल टू 0 नाही का? म्हणजे x = 1 हा 0 असणार नाहीये याचा, किंवा रूट असणार नाहीये. ठीक आहे, मग आपली मेथड तर फेल गेली. ओके, आपला ट्राय तर फेल गेला. ओके, मग काय करायचं? लगेच पुढच्या नंबरला जायचं नाही का? x = 2 ला चेक करायचं. x = 2 पुट करून पाहू. सो 2 इंटू ब्रॅकेट 2 चा क्यूब येईल प्लस 3 इंटू ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर येईल मायनस 11 इंटू ब्रॅकेट 2 येईल मायनस 6. सो 2 चा क्यूब किती असतो रे? 8 असतो नाही का? प्लस 2 चा स्क्वेअर असतो 4 मायनस 11 2 जा 22 आणि मायनस 6. 8 2 जा 16 प्लस 4 3 जा 12 मायनस 22 मायनस 6. अरे 16 प्लस 12 किती असतं माहिती आहे का तुम्हाला? प्लस 28 असतं. प्लस 28 आणि मायनस 22 मायनस 6 मायनस 28. प्लस 28 मायनस 28 कॅन्सल, म्हणजे 0 आलं. 0 म्हणजे डेफिनेटली x = 2 हा काय रे? या पॉलिनॉमियलचा रूट आहे, बरोबर, किंवा 0 आहे. म्हणजे फॅक्टर कोणता होईल रे मग? x - 2, बरोबर. x - 2 हा फॅक्टर होईल त्याचा.
ठीक आहे, इतकंपर्यंत झालं. ट्रायल आणि एरर मेथडनी एक रूट फाइंड आउट केलं. ओके, एक रूट फाइंड आउट करावंच लागतं आपल्याला ट्रायल आणि एरर मेथडनी, नाही का. एक रूट फाइंड आउट झाला ना, मग पुढची मेथड सोपी आहे, नाही का. ऍज इट इज फॉलो करायची. काय करायचं असतं रे, अशा 2 लाईन्स मारून घ्यायच्या असतात. अशा 2 लाईन्स मारून घेतला नंतर काय करायचं रे, एक्स क्यूबचा कोएफिशियंट किती काय आहे चेक करायचं. 2 आहे. एक्स क्यूबचा कोएफिशियंट 2 आहे, लिहून घेतला इथं. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 3, लिहून घेतला इथं, नाही का. एक्सचा कोएफिशियंट किती आहे -11, लिहून घेतला इथे. ओके, आणि कॉन्स्टंट नंबर -6 लिहून घेतला इथे. झालं. नंतर कोणता एक रूट 0 मिळाला होता, x इज इक्वल टू 2, तो काय करेन इथे लिहून घेईन. मग काय करायचं असतं रे, 2 ऍज इट इज कॅरी डाऊन करायचा असतो. हा जो फर्स्ट नंबर असतो ऍज इट इज कॅरी डाऊन करायचा असतो 2. नंतर काय करायचं असतं रे, या 2 नी या 2 ला मल्टिप्लाय करायचं असतं रे. 2 इंटू 2 किती असतं, 2 इंटू 2 4 असतं. 2 इंटू 2 4 असतं. 4 प्लस 3 किती असतं रे, 7 असतं. 4 प्लस 3 7 असतं. 7 इंटू 2, या 7 नी पुन्हा या 2 ला मल्टिप्लाय करायचं. 7 इंटू 2 14 असतं. 14. आता मला सांगा -11 प्लस 14 किती येईल रे, +3, बरोबर ना. -11 प्लस 14 +3 येईल. सो पुन्हा 3 इंटू 2 किती होईल रे, 6 होईल. 3 इंटू 2 6 होईल. थ्री इंटू 2 6 होऊन जाईल. शिट, 6 होऊन जाईल. -6 प्लस 6 0. सो हे 0 झालं. सो आता हे तर तुम्हाला सांगितलं, हे जे असतात हे काय असतात रे, एका क्वाड्रॅटिकचे कोएफिशियंट असतात, नाही का. हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो पहिला वाला नंबर. हा जो दुसरा वाला नंबर मिळाला हा एक्सचा कोएफिशियंट असतो, आणि हा जो असतो तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे मला एक क्वाड्रॅटिक मिळेल 2x² प्लस 7x प्लस 3 इज इक्वल टू, ठीक आहे. आता काय करतो रे मी, इथे लक्ष द्या, नाही का. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 2, कॉन्स्टंट टर्म किती आहे 3. ओके, 3 2 किती असेल 6 असेल. 3 2 6 असेल. मला असे 2 नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. की ज्यांचा प्रॉडक्ट हा 6 आला पाहिजे आणि सम किती आली पाहिजे रे, 7 आली पाहिजे. सांगू शकाल का रे असे 2 नंबर्स? +6 +1. करेक्ट. 6 1 6 आणि 6 + 1 7. ठीक आहे, मग या 7x ला मी स्प्लिट करून लिहितो. 6x + 1x. सो 2x² प्लस 6x प्लस x प्लस 3. ठीक आहे, दोघांचं ग्रुपिंग केलं. यातून 2 कॉमन निघाला, एक एक्स पण कॉमन निघाला. सो ब्रॅकेट मध्ये काय राहिलं रे, एक एक्स राहिला प्लस 2 3 6 असतं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, प्लस याच्यातून मी काय करतो, एक 1 कॉमन काढतो आणि x + 3 राहिले, x + 3. सो पुन्हा दोघांचं ग्रुपिंग केलं. या दोन्ही टर्म मधून x + 3 कॉमन काढलं. सो ब्रॅकेट मध्ये काय राहील, x + 3 तर बाहेर आला, कॉमन काढला. सो राहिलं 2x. याच्यातून पण x + 3 बाहेर काढला, राहिला इथं 1 + 1. सो हे झाले 2 फॅक्टर्स. ओके, सो पहिला वाला फॅक्टर कोणता मिळाला आपल्याला, x - 2 हा फॅक्टर मिळाला ट्रायल आणि एरर मेथडनी. आणि रिमेनिंग 2 आपल्याला फॅक्टर्स हा क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करून मिळाले. सो लास्टला आन्सर लिहून द्याल तुम्ही की x - 2, x + 3 and 2x + 1 आर द फॅक्टर्स ऑफ 2x³ + 3x² - 11x - 6. आलं लक्षात सर्वांच्या? याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, नाही का. नोट्स मध्ये तुम्ही सेकंड वाला एक्झाम्पल लिहाल याचं. सर्वांना समजलं का रे? थोडं माईक ऑन करून सांगा ना मला, कुणाला काही डाऊट वगैरे, कुठे काही डाऊट आहे, कारण खूप इम्पॉर्टंट आहे रे. जाऊ मग पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला. हो सर. ठीक आहे, पहा आपण पाहिलं होतं नाही का पॉलिनॉमियल्स मध्ये, नाही का, जे व्हिडिओ लेक्चर्स दिले होते त्यामध्ये तुम्हाला मी आयडेंटिटीज पार्ट करायला सांगितलं होता, अल्जेब्राइक आयडेंटिटीज. आपण काय करून घेऊ, एकदा रिवाइज करून घेऊ सर्व आयडेंटिटीज. या ज्या टोटल 10 आयडेंटिटीज आहेत ना, या सर्व रिवाइज करून घेऊ. पहा, पहिली आयडेंटिटी कोणती आहे, x + y होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं,
एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. सिंपल वाली आहे, सर्वांच्याच लक्षात राहते. सेकंड वन एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय असतं एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअर? एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. थर्ड वाली आयडेंटिटी पहा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. कालच आपण याच्यावरती एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले नाही का? याचे फॅक्टर्स काय असतात? एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. फोर्थ वाली आयडेंटिटी पहा, असे जर असतील एक्स प्लस ए एक्स प्लस बी, तर याचे फॅक्टर्स काय असतात? एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स, म्हणजे हा ए आणि हा बी ऍड करायचा असतो नाही का? ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी, या दोघांचा प्रॉडक्ट असतो ए इंटू बी. नंतर फिफ्थ वाली आयडेंटिटी, एक्स प्लस वाय प्लस झेड होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्स प्लस वाय प्लस झेड होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतं? एक्स स्क्वेअर पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजे तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय प्लस 2 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय प्लस 2 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू झेड प्लस 2 टाइम्स ऑफ दी वाय इंटू झेड. कुणाला बोलायचं आहे का रे? काय नाही ना? समजतंय ना? ऐकू येतं ना व्यवस्थित? हो सर. ठीक आहे, लक्ष द्या, आपण रिवाइज करतोय आयडेंटिटी. थोडं काळजीपूर्वक पहा नाही का? का कोणती आयडेंटिटी पाहिली? एक्स प्लस वाय प्लस झेड होल ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर नाही का, पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर प्लस तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे झेड स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय प्लस 2 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू झेड प्लस 2 टाइम्स ऑफ दी वाय इंटू झेड, अशी आयडेंटिटी होती. ठीक आहे, आली लक्षात? पण पाठ पण झाली असेल तुमची नाही का? ठीक आहे, पुढे जाऊ, सेव्हन्थला जाऊ. सेव्हन्थ आयडेंटिटी कोणती? एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा क्यूब. कोणती आयडेंटिटी आहे? एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा क्यूब. काय असते याचं एक्सपान्शन? एक्स क्यूब म्हणजे पहिल्या टर्मचा क्यूब एक्स क्यूब मायनस दुसरी जी टर्म आहे त्याचा पण क्यूब मायनस वाय क्यूब मायनस 3xy 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय ही सांगतोय नाही का मी? सॉरी, चुकून खाली आलो का डायरेक्ट 7 नंबरला मी? ठीक आहे, नाही लक्ष सर. द्या. ठीक आहे, आधी एक्स मायनस वाय ची बघू. एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा क्यूब एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय. आणि सिमिलर याच्यासारखीच आहे, एक्स प्लस वाय होल ब्रॅकेटचा क्यूब. ती काय असते रे? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. आणि हे पुढे जे काही लिहिलंय ना मी, या दोन टर्म मोठ्या मोठ्या, दुसरं तिसरं काय नाहीये, फक्त एक स्टेप एक्स्ट्रा केली नाही का? ह्या 3xy नी ना मी आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलंय म्हणजे एकदा एक्स ला मल्टिप्लाय केलंय आणि एकदा वाय ला मल्टिप्लाय केलंय आणि असं लिहिलेलं आहे बरं का? बाकी दुसरं काहीच नाही केलेलं त्यामध्ये नाही का? बस हे इतकं लक्षात ठेवा, हे तर तुम्हाला बनवता येईल डायरेक्ट नाही का? पाठ करायची काहीच गरज नाही. ठीक आहे, 8 नंबरला जातो नाही का? आता 8 नंबरला जातो, व्यवस्थित लक्षात ठेवा, खूप महत्वाचे नाही का? या प्रॉपर्टीवरती आज आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे नाही का? 8 नंबरच्या याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे याच्यावरती आज आपण. 8 नंबरची आयडेंटिटी कोणती? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू काय असतं रे? तर एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट काय असतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस ऑफ एक्स इंटू वाय मायनस ऑफ एक्स इंटू झेड मायनस ऑफ वाय इंटू झेड खूप इम्पॉर्टंट नाही का? 8 वाली नाही का? लक्षात ठेवा याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो इथं पाठच करायचे आज आपल्याला. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू झेड मायनस वाय इंटू झेड.
हे लॉजिकली लक्षात ठेवायचं नाही का, असं एक्स इंटू वाय नंतर एक्स इंटू झेड नंतर वाय इंटू झेड असं लॉजिकली लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नाईन्थ वालं पाहू. नाईन्थ काय, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब असं असेल तर काय असतं रे, एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. पाठ करून टाकायची डायरेक्ट नाही का. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब काय असतं, एक्स मायनस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. अशा असतात या आयडेंटिटीज नाही का. या टोटल 10च्या 10 आयडेंटिटीज पाठ करा नाही का, एका व्यवस्थित नोटबुकच्या पेजवरती लिहून काढा. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय नाही का, हे प्रूफ कसं करायचं. प्रूफ काय नाही, सर्व आयडेंटिटीचे प्रूफ तुम्ही स्वतःच द्याल नाही का. तुम्हाला एक सिंपल मेथड सांगतो. तुम्हाला जर वाटत असेल ना अरे नाही ही काहीतरी आयडेंटिटी चुकीची आहे, काय करून बघा सांगतो तुम्हाला, आयडिया सांगतो एक मी तुम्हाला. आता हा एक्स प्लस वाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे ना, तर तुम्ही काय करा माहितीये का, कोणते पण दोन नंबर घ्या नाही का. समजा एक्स इज इक्वल टू 1 घेतो मी आणि वाय इज इक्वल टू 2 घेतो नाही का. बरोबर, मग काय होईल, 1 + 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचा आन्सर तर तुम्हाला माहिती आहे. बरोबर, 1 + 2 किती असतं, 3 असतं. बरोबर, 1 + 2 किती असतं, 3. आणि 3चा स्क्वेअर 9 असतो, 3चा स्क्वेअर 9 असतो. मग काय करू रे आपण, हे जे काय आन्सर आलेलं आहे आयडेंटिटीचं यानं पण चेक करू. आयडेंटिटीचा आन्सर काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर असं आहे ना. मग काय करू आपण, एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करून पाहूयात. 1चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ द एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करू, वाय ची व्हॅल्यू 2 पुट करू, प्लस वायचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर करू. 1चा स्क्वेअर तर 1 येईल, प्लस 2 2 जा 4 येईल, प्लस 2चा स्क्वेअर 4 येईल. 4 + 4 8, 8 + 1 9. अरे आलं ना, सेमच आलं. म्हणजे 1 + 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि या मेथडनी जरी केलं तरी सेमच आलं. म्हणजे ही आयडेंटिटी प्रूव्ह होते. ठीक आहे, असे कोणतेही दोन नंबर्स घ्या नाही का, म्हणजे एक्स ची एक व्हॅल्यू घ्या, वाय ची एक व्हॅल्यू घ्या आणि चेक करा की बरोबर येतंय का आन्सर. यायलाच पाहिजे नाही का. कोणते पण दोन नंबर घ्या, तुम्हाला आवडतील ते सर्व प्रूव्ह होतील. ठीक आहे, जाऊ नेक्स्ट स्लाइडला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपण याच्यावरती. आलं लक्षात सर्वांच्या, अल्जेब्राइक आयडेंटिटीज लक्षात आल्या सर्वांच्या. हो सर. जाऊ का नेक्स्ट स्लाइडला. पहा मस्त क्वेश्चन्स आहेत आता नाही का. एक्सरसाइज 2.5 सॉल्व्ह करत होतो बरं का आपण. त्यातले 8 पर्यंतचे क्वेश्चन्स नाही का मी सॉल्व्ह केलेले आहेत रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये नाही का. ते तुम्हाला युट्यूब वरती मिळतील. बरोबर, आपण आलो होतो 9th क्वेश्चनला नाही का. सो 9च्या पुढचे सर्व क्वेश्चन्स आपल्याला आज सॉल्व्ह करायचे. काय सांगितलं 9th क्वेश्चन पहा काय दिलेला आहे. 9th क्वेश्चन आहे हा एक्सरसाइज 2.5 मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट काय म्हटलेलं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. माईक कुणाचा तरी चालू आहे, बंद करा ना. ठीक आहे, व्हेरीफाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, करू प्रूव्ह नाही का. ही तर आयडेंटिटी बघितली होती आपण नाही का आता 9th नंबरची. पहा ना, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर आणि एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू एक्स मायनस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. या आता आयडेंटिटीज म्हणून घेतल्यात आपण आयडेंटिटीज, आणि मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं आणि याच प्रूफ करायच्यात आपल्याला. काही सुद्धा अवघड नाही रे, खूप सिंपल आहे, सांगतो काय करायचं. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचं येणार आहे. मग काय करायचं तुम्ही, RHS इज इक्वल टू घ्या. ओके, ही जी साईड असते ना लेफ्ट साईड, त्याला म्हटलं जातं LHS. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब याला म्हटलं जातं LHS. लेफ्ट साईडला येणार आहे आपल्या लेफ्ट साईडला, म्हणून त्याला म्हटलं जातं लेफ्ट हँड साईड, LHS असं म्हटलं जातं. इज इक्वल टू ही राईट साईडला आहे टर्म, या सर्व टर्म्स राईट साईडला आहेत म्हणून यांना म्हटलं जातं RHS, राईट हँड साईड. ओके, मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की LHS इज इक्वल टू RHS आहे. सो काय करतो पहा नाही का, मी काय करतो रे, RHS घेतो. RHS काय आहे रे, RHS इज इक्वल टू एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर, कसं सॉल्व्ह करतात रे, हे मल्टिप्लिकेशन तर करायचंय फक्त. काय असतं, कसं मल्टिप्लिकेशन करतो आपण, या एक्स नी एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करून घेतो, नंतर या एक्स नी एक्स वाय ला मल्टिप्लाय करतो, नंतर या एक्स नी वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय करतो, नंतर या वाय नी एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करतो, नंतर या वाय नी एक्स वाय ला मल्टिप्लाय करतो आणि नंतर या वाय नी वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय करतो.
स्टेप बाय स्टेप आपण करत जाऊ नाही का. एक्स इंटू एक्स स्क्वेअर किती झालं रे, एक्स क्यूब बरोबर. एक्स इंटू मायनस ऑफ एक्स वाय किती होईल रे, मायनस ऑफ एक्स स्क्वेअर वाय, मायनस ऑफ एक्स स्क्वेअर वाय. नंतर या एक्स नी या वाय स्क्वेअर ला मल्टिप्लाय करतो, किती येईल रे, एक्स वाय स्क्वेअर, एक्स वाय स्क्वेअर. आता पुढे काय करीन, या वाय नी एक्स स्क्वेअर ला मल्टिप्लाय करेन, वाय एक्स स्क्वेअर, वाय एक्स स्क्वेअर. नंतर या वाय नी या एक्स वाय ला मल्टिप्लाय करेन, मायनस ऑफ एक्स वाय स्क्वेअर. नंतर या वाय नी या वाय स्क्वेअर ला मल्टिप्लाय करेन, काय येईल रे, प्लस वाय क्यूब. अरे मला सांगा आता इथे काय दिसतंय तुम्हाला रे, मायनस एक्स स्क्वेअर वाय बरोबर, मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय दिसतंय ना. सो काय होऊन जाईल रे, कॅन्सल होऊन जाईल, मायनस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय कॅन्सल. ओके, इथे प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. सो राहिलं काय रे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. अरे हे म्हणजेच काय, LHS. हे म्हणजेच काय, LHS. झालं ना प्रूफ, झालं प्रूफ, हाच तर प्रूफ आहे. आलं लक्षात, समजला हा क्वेश्चन. हो सर. ठीक आहे, मग हा सॉल्व्ह कराल का रे, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. पहा इथे LHS कोणती होईल, LHS ही होईल, RHS ही होईल. जी राईट हँडला असते आपल्या तिला RHS म्हणायचं, जी लेफ्ट हँडला असते तिला LHS म्हणायचं. सो RHS घेऊ नाही का आपण. RHS कोणती टर्म आहे, एक्स मायनस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. सो करून घेऊ मल्टिप्लिकेशन. आता डायरेक्ट करतो मल्टिप्लिकेशन. या एक्स नी एक्स स्क्वेअर ला मल्टिप्लाय करतो पहिल्यांदा, एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, एक्स इंटू एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय. पुन्हा एक्स इंटू वाय स्क्वेअर एक्स वाय स्क्वेअर. नंतर मायनस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय एक्स स्क्वेअर. नंतर वाय इंटू एक्स वाय मायनस ऑफ एक्स वाय स्क्वेअर. आणि नंतर वाय इंटू वाय वाय क्यूब, वाय इंटू वाय वाय क्यूब. पहा रे, एक्स स्क्वेअर वाय आणि मायनस एक्स स्क्वेअर वाय कॅन्सल, प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर कॅन्सल. सो राहिलं काय रे फक्त, सॉरी इथे मायनस होईल ना रे, मायनस वाय इंटू वाय स्क्वेअर मायनस वाय क्यूब होईल. मग राहिलं काय फक्त रे, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू काय रे तुमची LHS इज इक्वल टू काय तुमची LHS. झालं प्रूफ, LHS इज इक्वल टू RHS. झालं प्रूफ. खूप सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चनला जातो. कुणाला काही डाऊट याच्यामध्ये, आदित्य, आदित्य काय डाऊट आहे का रे. आदित्य आहे का, आदित्य सर नाही ना, डाऊट समजलं ना रे. नाही सर डाऊट. जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. 10th क्वेश्चन नाही का, 2.5 एक्सरसाइज मधला 10th क्वेश्चन. फॅक्टराइज इच ऑफ द फॉलोइंग नाही का, याचे फॅक्टर्स पाडा म्हटलेलं. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 27 वाय क्यूब प्लस 125 झेड क्यूब आणि 64 एम क्यूब आहे नाही का, 64 एम क्यूब मायनस 343 एम क्यूब. ठीक आहे, हा फर्स्ट वाला मी सॉल्व्ह करतो नाही का, हा सेकंड वाला तुम्ही सॉल्व्ह कराल, सेकंड वाला तुम्ही सॉल्व्ह कराल. फर्स्ट वाला मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पहा आपण एक आयडेंटिटी पाठ केलेली आहे नाही का आता. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब काय असतं, कोणी सांगेल का रे मला. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब काय असतं. एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. करेक्ट. काय असते, काय असते रे, एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. करेक्ट करेक्ट. एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर अशी आयडेंटिटी. बरोबर. सेम इथे एक्स प्लस वाय आहे ना, मग इथे एक्स प्लस वाय ठेवायचं आणि नंतर इथे एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर असं असतं.
म्हणजे इथे प्लस आहे ना, तर इथे पण साइन प्लस आहे या फॅक्टर मध्ये, फक्त इथे मायनस आहे नाही का, इथे मायनस आहे. ठीक आहे. आणि हे पण सांगून ठेवतो नाही का, तुम्हाला इथे कोणती यूज करावी लागेल, तर ही यूज करावी लागेल. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू काय असतं, तर एक्स मायनस वाय इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर असं असतं. सो इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे. सो इथे प्लस एक्स वाय. ठीक आहे, करू सॉल्व नाही का. आता क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, 27y क्यूब प्लस 125z नाही का, काय दिलेलं आहे, 27y क्यूब प्लस 125z. ठीक आहे रे, 27y क्यूबला असं आपण लिहू शकतो ना रे, 27 कुणाचा क्यूब आहे रे, 27 कुणाचा क्यूब आहे सांगा पटकीनी. कोण सांगेल रे, 27 कोणाचा क्यूब आहे, सर 3चा. 3चा. मी असं लिहू शकतो ना इथे, 3y होल ब्रॅकेटचा क्यूब प्लस 125 कोणाचा क्यूब आहे रे, चुकलं तर चुकू देत नाही का, बिंदास्त सांगा, बिंदास्त बोला. 125 कोणाचा क्यूब आहे, 5चा. Five. करेक्ट, 5चा. सो 5z होल ब्रॅकेटचा क्यूब. ठीक आहे. आता मला एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचं एक्सपान्शन माहिती आहे, फॅक्टर्स माहिती आहेत. काय असतात फॅक्टर्स, एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता मला याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ना, 27y क्यूब प्लस 125z क्यूब. पण याला तर मी असं लिहू शकतो बरोबर, 3y होल ब्रॅकेटचा क्यूब प्लस 5z होल ब्रॅकेटचा क्यूब. मग ठीक आहे ना, याचं फक्त एक्सपान्शन, तर याचे फॅक्टर्स तर फाइंड आउट करायचे. याचे फॅक्टर्स काय असतात, एक्स प्लस वाय. एक्स काय आपला इथं 3y आहे, सो 3y प्लस वाय काय आपला इथं 5z, 3y प्लस 5z इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल रे, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 3y चा स्क्वेअर, 3y चा स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय. एक्स इंटू वाय म्हणजे 3y इंटू 5z, 3y इंटू 5z प्लस वाय स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 5z चा स्क्वेअर, 5z चा स्क्वेअर. हेच तर फॅक्टर झाले. कोणते फॅक्टर झाले, 3y प्लस 5z हा एक फॅक्टर झाला इंटू, आता याचं थोडंसं एक्सपान्शन करू नाही का, 3y होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतो रे, 3चा स्क्वेअर 9, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, 9y स्क्वेअर मायनस ऑफ 3 इंटू 5, 3 इंटू 5 झालं 15, 15yz मायनस 15y इंटू झेड प्लस 5z होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, 5z होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, झेडचा स्क्वेअर येईल झेड स्क्वेअर, झेडचा स्क्वेअर येईल झेड स्क्वेअर. हेच तर आन्सर झालं. हेच तर दोन फॅक्टर झाले, 3y प्लस 5z आणि 9y स्क्वेअर मायनस 15yz प्लस 25z स्क्वेअर. येतंय सर्वांच्या लक्षात. मग सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल का, की मी सॉल्व्ह करून दाखवू, तुम्ही सांगाल तसं. सर आम्ही सॉल्व्ह करतो. सर आम्ही सॉल्व्ह करू. सिंपल. तुम्हाला इथे आयडेंटिटी पण लिहून दिलेली आहे नाही का, मी ही आयडेंटिटी पण लिहून दिलेली आहे. बस याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. बट त्याच्या अगोदर एक क्वेश्चन विचारतो नाही का, तुम्ही सॉल्व्ह करा बरं का. फक्त मला सांगा नाही का, 64 m क्यूब नाही का, 64 कुणाचा क्यूब आहे सांगा मला फक्त. 8 नाही, 8 चा स्क्वेअर असतो 64 नाही का, क्यूब नसतो. 64 कुणाचा क्यूब आहे, 8 चा स्क्वेअर 64 असतो बरोबर आहे, बट कुणाचा क्यूब आहे 64, सर 4चा. करेक्ट. 4 चा क्यूब एक्स 64 आहे, 4 इंटू 4 इंटू 4 64 येतं. करेक्ट करेक्ट. नेक्स्ट सांगा रे, 343 नाही का, 343 कुणाचा क्यूब आहे, 343 कुणाचा क्यूब आहे सांगा. बिंदास, चुकलं तर चुकू देत, सांगा बिंदास. सर पण ते तर परफेक्ट क्यूब नाहीच आहे. 343 तो 7 क्यूब आहे. 7 चा करेक्ट. 7 इंटू 7 जर तुम्ही केलं ना, 7 इंटू 7 इंटू 7 तर तुम्हाला 343 मिळेल. 7 इंटू 7 इंटू 7 केलं तर 340 मिळेल बरोबर ना. 7 7 जा 49 असतं, 7 7 जा 49, 49 इंटू 7, 9 7 जा 63, 7 4 जा 28, 28 प्लस 6 34 बरोबर. 7 चा क्यूब किती असतो रे, 343. 7 चा क्यूब 343. लक्षात ठेवा नाही का, असे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह
करावे लागतील नाही का. थोडं डिफिकल्ट कॅल्क्युलेशन आलं तर जमलं पाहिजे आपल्याला नाही का. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो एक आयडिया की तुम्ही काय करा रे 1 to 25 चे स्क्वेअर्स पार्ट करा नाही का. 1 to 25 पर्यंतचे स्क्वेअर्स पार्ट करा नाही का. स्क्वेअर्स पार्ट करा आणि काय करा रे 1 to ऍटलिस्ट नाही का 10 पर्यंतचे क्यूब्स पार्ट करा. 1 to 10 पर्यंतचे क्यूब्स पार्ट करा. हे इतकं जर तुम्ही पाठ केलं ना तर तुम्हाला बऱ्यापैकी नाही का बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन सिम्पल व्हायला लागतील नाही का. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला डिफिकल्ट नाही वाटणार. बस काय करून टाका 1 to 25 पर्यंतचे स्क्वेअर्स पार्ट करा आणि 1 to 10 पर्यंतचे क्यूब्स पार्ट करा. कराल इतकं काम किंवा एका पेज वरती लिहून काढाल का रे सर्व 1 to 25 चे स्क्वेअर्स आणि 1 to 10 चे क्यूब्स नाही का. कराल सर्व हा टास्क. हो सर. ठीक आहे चालेल. हो सर. ओके ठीक आहे. नेक्स्ट स्लाइडला जातो. नेक्स्ट स्लाइड. 11th क्वेश्चन काय आहे. फॅक्टराइज म्हटलेलं आहे नाही का. 27x क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 9xyz फॅक्टराइज करायचं आहे. काही सुद्धा नाहीये. काही बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही असं बघून नाही का. फक्त आयडेंटिटी एक पार्ट करायचे नाही का. तुम्हाला म्हटलं होतं नाही का खूप इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा ही बॉक्स पण केलेला आहे मी याला नाही का. हीच आयडेंटिटी यूज करायची आहे आपल्याला. कोणती एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz इज इक्वल टू काय असतं एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू झेड मायनस वाय इंटू झेड. हीच आयडेंटिटी आपल्याला यूज करायची आहे नाही का. इथे बस ही पाठ करून टाकायची नाही का. पाठ करून टाकायची म्हणजे काहीच भीती वाटणार नाही तुम्हाला अशा क्वेश्चनची नाही का. तरी पण इथं लिहितो नाही का मी. कोणती आयडेंटिटी होती एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू काय असतं रे एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू झेड मायनस वाय इंटू झेड मायनस वाय इंटू झेड. ही आयडेंटिटी आपली पाठ पाहिजे. ही आयडेंटिटी पाठ करून टाकायची नाही का. याला ऑप्शन नाही. पाठ करणे लक्षात ठेवणे हा एकच ऑप्शन आहे. कारण हे जर पाठ असेल तरच तुम्हाला या क्वेश्चन मधली ब्युटी दिसेल नाही का. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे 27x क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 9 इंटू एक्स इंटू वाय इंटू झेड. यालाच तर मी असं लिहू शकतो ना रे 27 हा 3 चा क्यूब असतो बरोबर. 3 इंटू एक्स होल ब्रॅकेटचा क्यूब असं लिहू शकतो त्याला मी. प्लस वाय क्यूब ऍज इट इज लिहितो प्लस झेड क्यूब ऍज इट इज लिहितो मायनस 3 टाइम्स ऑफ काय दिलंय रे 9xy दिलंय बरोबर. 9xyz असं दिलंय ना. सो 9x च्या ऐवजी मी काय लिहितो रे इथं 3 टाइम्स ऑफ असं लिहितो नाही का. 3 टाइम्स ऑफ दी हा 3x लिहितो 3x इंटू वाय इंटू झेड. कळालं काय केलं 27 ला काय केलं मी 3x होल ब्रॅकेटचा क्यूब लिहिलं. ओके वाय ला काय केलं रे वायचा क्यूब ऍज इट इज ठेवलं. झेड ला झेडचा क्यूब ऍज इट इज ठेवलं. आणि ही जी टर्म होते ना 9 टाइम्स ऑफ दी एक्स वाय झेड त्याला काय केलं रे या फॉर्मॅट मध्ये आणलं नाही का. या आयडेंटिटीशी मॅच करण्यासाठी याच्या फॉर्मॅट मध्ये आणलं. म्हणजे 9 ला मी 3 इंटू 3 असं लिहिलं नाही का. 3 इंटू 3x इंटू वाय इंटू झेड. आता मी याच्याशी कम्पेअर करू शकतो ना रे याला. पहा ना इथे एक्स म्हणजे काय आहे रे 3x आहे. पहा हा एक्स म्हणजे काय आहे 3x आहे इथे. हा वाय म्हणजे वायच आहे. झेड म्हणजे झेडच आहे. आणि मायनस ऑफ 3 टाइम्स ऑफ दी हा एक्स आहे इथं वाय आहे आणि झेड आहे. मग याचं एक्सपान्शन याचे फॅक्टर्स काय असतात हे असतात. मग एक्स काय आपला 3x आहे. एक्स हा एक्स नसून काय आहे 3x आहे. मग एक्स इथं काय करेन पुट फक्त मी 3x पुट करेन प्लस वाय तर वायच आहे प्लस झेड तर झेडच आहे ऍज इट इज. हा एक फॅक्टर झाला. आणि सेकंड फॅक्टर काय असतो एक्स स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर येईल रे या 3x चा स्क्वेअर येईल प्लस वाय स्क्वेअर म्हणजे या वायचा स्क्वेअर येईल प्लस झेड स्क्वेअर म्हणजे या झेडचा स्क्वेअर येईल मायनस एक्स इंटू वाय. एक्स किती आहे रे 3x आहे. 3x इंटू वाय
मायनस एक्स इंटू झेड. एक्स किती आहे 3x, झेड किती आहे झेडच आहे नाही का, मायनस वाय इंटू वाय किती आहे रे वायच आहे, झेड किती आहे झेडच आहे. बस इतकं कॅल्क्युलेशन करायचंय. सो 3x प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट 3x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय रे 9x स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर झेडचा स्क्वेअर झेड स्क्वेअर. आता 3 इंटू एक्स वाय काय रे मायनस ऑफ 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय. इथे 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू झेड काय रे मायनस ऑफ 3 इंटू एक्स इंटू झेड मायनस ऑफ वाय इंटू झेड. हेच तर 2 फॅक्टर्स झाले नाही का, इथे 2 फॅक्टर झाले. काय नाही रे फक्त ही आयडेंटिटी पार्ट पाहिजे नाही का, ही ज्याची आयडेंटिटी पार्ट असेल ना त्याला एकदम सिंपल वाटेल, एकदम सिंपल वाटेल. कुणाला डिफिकल्ट वाटलं क्वेश्चन, कुठं काय कॅल्क्युलेशन थोडं डिफिकल्ट वाटलं असं काय आहे का सांगा मला नाही का. समजलं असेल तर पुढे जाऊ, किंवा कुणाला डाऊट असेल तर क्लिअर करू. फक्त माइक ऑन करून सांगा मला थोडं. सर समजलंय. समजलंय ठीक आहे, प्रोसीड हो मग नाही का पुढे. याचा स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास नाही का, कारण तुम्हाला नोट्स पण काढायचं. मी ट्राय करतो तुम्हाला याचं रेकॉर्डेड लेक्चर्स द्यायचं ट्राय करतोय नाही का. मी रेकॉर्डिंगला टाकलंय हे लेक्चर, म्हणजे आता आपण जे काही लेक्चर घेतोय ना ते रेकॉर्ड होतंय. मग काय करेन मी हेच लेक्चर युट्यूब वरती देईन टाकून नाही का, म्हणजे तुम्हाला कधी कुठे कधी प्रॉब्लेम आला की नाही का हा सरांनी शिकवलेलं काय आठवत नाहीये तर जायचं डायरेक्ट युट्यूब वरती आणि ते लेक्चर पाहून घ्यायचं नाही का. बिलकुल टेन्शन नाही राहणार तुम्हाला. बघू ट्राय करतो, जमलं तर आजच टाकतो. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनला जातो मी. पहा काय क्वेश्चन आहे रे. व्हेरीफाय दॅट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब minus 3 times of the x into y into z is equal to काय half into x plus y plus z into x minus y whole bracket square plus y minus z whole bracket square plus z minus x whole bracket square. बापरे हे व्हेरीफाय करायचंय, प्रूव्ह करायचंय नाही का, थोडं लेंदी आहे नाही का, बट घाबरायची काहीच गरज नाही. आपल्याला जर कॅल्क्युलेशन येत असेल तर कितीही डिफिकल्ट वाटणार क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर, आपल्या लेफ्ट हँडला जी आहे तिला म्हणतो आपण LHS. बरोबर, जी राईट साइडला टर्म आहे तिला आपण म्हणतो RHS. बरोबर, मी काय करतो रे RHS ला घेतो आणि LHS सारखी तिला बनवण्याचा ट्राय करतो नाही का. सो RHS घेतो. RHS कोणती आहे रे इथे, RHS इज इक्वल टू हाफ इंटू ब्रॅकेट काय आहे एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर, हे जे काय आहे ते नाही का, मी डायरेक्ट करू का इथं याचं एक्सपान्शन करू का, एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन करतो डायरेक्ट नाही का. माहिती आहे मला नाही का, एक्स मायनस वाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. एक्सपान्शन केलं मी नाही का. आता वाय मायनस झेड होल ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं एक्सपान्शन करतो काय असतं रे वाय स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ दी वाय इंटू झेड प्लस झेड स्क्वेअर याचं पण एक्सपान्शन केलं, प्लस याचं पण एक्सपान्शन करतो झेड मायनस एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं पण एक्सपान्शन करतो झेड स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ दी एक्स झेड प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, फक्त आता व्यवस्थित आपल्याला कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचंय नाही का. सो विच इज इक्वल टू हाफ इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड ऍज इट इज ठेवतो नाही का. आता मला सांगा नाही का, हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर किती झालं रे 2x स्क्वेअर. बरोबर ना, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती झालं 2x स्क्वेअर. लिहून घेतो इथं नाही का. नंतर पहा नाही का, हा एक वाय स्क्वेअर आहे इथं आणि हा एक वाय स्क्वेअर आहे, किती झालं रे 2y स्क्वेअर झाले 2y स्क्वेअर. सिम्प्लिफाय करतोय मी. आणि हा पहा इथं एक झेड स्क्वेअर आणि हा एक झेड स्क्वेअर किती झालं 2 टाइम्स ऑफ दी झेड स्क्वेअर. सो इथे काय मायनस ऑफ 2xy ऍज इट इज लिहून घेतो राहिलेल्या टर्म्स मायनस ऑफ 2xy मायनस ऑफ 2y इंटू झेड मायनस ऑफ 2 इंटू एक्स इंटू झेड
मला सांगा ना रे, या सर्व टर्म मधून मी 2 कॉमन काढू शकतो ना? 2 कॉमन काढू शकतो ना बाहेर? माईक ऑन करून सांगा मला, मी या सर्व टर्म्स मधून 2 कॉमन बाहेर काढू शकतो का? हो सर. काढू शकतो. ठीक आहे, लगेच काढून घेतो. 2 इंटू ब्रॅकेट काय राहील, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस ऑफ एक्स इंटू वाय मायनस वाय इंटू झेड मायनस एक्स इंटू झेड. आणि मला सांगा इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल. बरोबर, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होऊन जाईल. सो आता राहिलं काय, फक्त इतकं सारं मल्टिप्लिकेशन करायचं. हे इतकं सारं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे खूप लेंदी आहे नाही काय. आता इतकं सारं मल्टिप्लिकेशन करतात कसं ते तुम्हाला सांगतो नाही का, बट कराल तुम्ही नाही का, हा तुमचा टास्क नाही का, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. काय करायचं असतं, या एक्सनी एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, नंतर या एक्सनी वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, नंतर या एक्सनी झेड स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, नंतर या एक्सनी मायनस ऑफ एक्स वायला मल्टिप्लाय करायचं, नंतर या एक्सनी मायनस ऑफ वाय झेडला मल्टिप्लाय करायचं, नंतर या एक्सनी एक्स झेडला मल्टिप्लाय करायचं. झालं, म्हणजे एक्सनं सर्व याला मल्टिप्लाय करून झालं की नंतर काय करायचं रे, वायनी करायचं. वायनी एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, नंतर वायनी वाय स्क्वेअरला, नंतर वायनी झेड स्क्वेअरला, असं करत जायचं नाही का, असं सर्व करत जायचं. नंतर झेडनी एक्स स्क्वेअरला, नंतर झेडनी वाय स्क्वेअरला, नंतर झेडनी झेड स्क्वेअरला, नंतर झेडनी एक्स वायला, याला याला. ओके, असं कॅल्क्युलेशन जर केलं ना तुम्ही लास्टला, की तुम्ही स्टेप वाईज व्यवस्थित करत गेलात ना, तर तुम्हाला लास्टला असं मिळेल नाही का, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब, हे असं मिळून जाईल तुम्हाला. आन्सर सांगतो तुम्हाला नाही का. आणि बाकी सर्व काय होतं रे, एकमेकांना टर्म अशा कट होत जातील, कॅन्सल होत जातील. काय होत जातील, बाकी सर्व टर्म्स काय होत जातील, कॅन्सल होत जातील. 1 मिनिट माईक ऑन करा नाही का. मला सांगा, हे तुम्हाला जमेल का कॅल्क्युलेशन करायला? हो सर. स्टेप वाईज करत जायचंय. तुम्हाला आन्सर पण सांगितलं नाही का, तुम्हाला हे मिळून जाईल, हे पण सांगतो तुम्हाला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड क्यूब, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब, हे मिळून जाईल. आणि बाकी सर्व ना टर्म अशा कॅन्सल 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 होतील. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला ते दिसेल नाही का, हा सर्व टर्म कॅन्सल होत आहेत आणि इतकंच राहतंय असं दिसेल तुम्हाला. आणि मायनस ऑफ 3xyz राहील, सॉरी हे पण तर राहील नाही का कॅल्क्युलेशन मध्ये. म्हणजे हे इज इक्वल टू RHS मिळेल तुम्हाला, इज इक्वल टू LHS मिळेल, LHS. जमेल काय कॅल्क्युलेशन सर्वांना? वेदला नाही हो सर जमेल. समजलं नाही हे वेद? हा सर. समजलं ना तुला हे? हो सर. ठीक आहे, कराल ना कॅल्क्युलेशन तुम्ही? हो. ठीक आहे, जाऊ का नेक्स्ट क्वेश्चनला? हो. आणि नाही जमलं तरी सांगा नाही का, उद्याच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू आपण. नेक्स्ट क्वेश्चनला जातो. पहा क्वेश्चन काय, इफ एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0, इफ एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0, त्यांनी काय म्हटलंय मग, की देन शो दॅट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इज इक्वल टू 3xy, हे प्रूव्ह करा म्हटलंय नाही का. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. काय नाही रे, सिम्पल आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना, ही आयडेंटिटी आत्ताच पाहिली ना आपल्याला, म्हणून तर म्हटलं पाठ करायची. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड, काय असतं रे, काय असतं रे, एक्स स्क्वेअर एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट काय असतं रे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस एक्स वाय मायनस एक्स इंटू झेड मायनस वाय इंटू झेड, असं असतं बरोबर.
ही आयडेंटिटी आत्ताच पाहिली आपण, बरोबर. ही आयडेंटिटी पाठ करायची. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस एक्स झेड मायनस वाय झेड. बरोबर. पण सांगितलंय काय रे, सांगितलंय काय, एक्स प्लस वाय प्लस झेड किती आहे रे, एक्स प्लस वाय प्लस झेड किती आहे, 0. एक्स प्लस वाय प्लस झेड किती आहे, 0. अरे मग 0 इंटू एनिथिंग काय असतं रे, सांगा रे मला. 0 इंटू 1 किती असतं रे, 0 इंटू 1 किती आन्सर येईल, 0. 0 इंटू 5 किती आन्सर येईल रे, 0. 0. 0 इंटू 101 किती आन्सर येईल, 0. 0. कोणत्याही नंबरला 0 न मल्टिप्लाय केलं काय तर आन्सर 0 येतं नाही का. मग त्यांनी तर सांगितलेलं आहे बाबा की एक्स प्लस वाय प्लस झेड हे जे काय आहे ना, एक्स प्लस वाय प्लस झेड ते तर 0 आहे सांगितले नाही का. मग हे जर 0 असेल नाही का, तर या 0 न या अख्ख्या ह्याला या सगळ्या टर्मला जरी मल्टिप्लाय केलं, या सर्व टर्मला जरी मल्टिप्लाय केलं तरी काय करून टाकेल या सर्वाला, 0 करून टाकेल तो. बरोबर ना, आलं लक्षात. म्हणजे 0 न कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार आहे तुमचं. मग आता तुम्हाला हे मिळालं, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स वाय झेड किती आलं रे, 0 आलं. आणि बघ ते इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावरती काय होईल रे, प्लस होईल, प्लस होईल. म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इज इक्वल टू काय येईल, 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड म्हणून टाकायचं खाली नाही का. हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. आलं का रे लक्षात सर्वांच्या. हो सर. सिंपल होता ना क्वेश्चन, क्वेश्चन खूप सिंपल होता. पण दिसताना कसा दिसतोय पाहणार आहे, किती डिफिकल्ट वाटतोय, किती डिफिकल्ट वाटतोय दिसताना, बट आहे किती फालतू नाही का. खूप सिंपल क्वेश्चन आहे. बस हे लक्षात पाहिजे की हा एक्स प्लस वाय प्लस झेड 0 आहे ना, 0. आणि 0 इंटू एनिथिंग म्हणजे हे काय पण असू देत नाही का, 0 इंटू एनिथिंग 0च येईल नाही का. हे 0 आलं तर मग नाही का हे इक्वेट तर होणारच आहे ऑटोमॅटिकली. सर्वांच्या लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चनला जातो नाही का. 2च क्वेश्चन राहिलेत नाही का, 2 क्वेश्चन राहिलेत, बस तितके सॉल्व्ह करून घेऊ. 3 क्वेश्चन राहिलेत, 14, 15, 16. ठीक आहे, यातला फर्स्ट वाला मी सॉल्व्ह करतो, लक्ष द्या. सेकंड वाला तुम्ही करा नाही का. पहा, विदाउट ऍक्च्युअली कॅल्क्युलेटिंग द क्यूब्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. काहीच नाही, काहीच नाही. कोणती आयडेंटिटी यूज करायची सांगतो तुम्हाला नाही का. एक्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब. काय असतं आयडेंटिटी माहितीये का, म्हणजे नाही ही जी आयडेंटिटी यूज केली ना आता, ही जी केली ना तीच अप्लाय करायची बरं का. 14 क्वेश्चन नंबर मध्ये, 14 मध्ये तीच अप्लाय करायची. सांगतो एक मिनिट. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू काय असतं, एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू ब्रॅकेट एक्स इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू झेड मायनस वाय इंटू झेड. हीच आयडेंटिटी सेम सेम. ही जी आयडेंटिटी आहे ना हीच यूज करायची इथे. पहा आता एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब, त्याचा आन्सर हे असतं नाही का, एक्स प्लस वाय प्लस झेड. मग इथे एक्स काय आहे रे फक्त तुमचा, -12 चा क्यूब प्लस 7 चा क्यूब प्लस 5 चा क्यूब. करा ना कम्पेअर नाही का, करा ना कम्पेअर याच्याशी, करा ना कम्पेअर याच्याशी. एक्स किती आहे, -12 आहे. एक्स किती आहे, -12 आहे. एक्स आहे -12, एक्स आहे -12. वाय किती आहे 7, वाय आहे 7. आणि झेड किती आहे, झेड आहे 5. बस एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज पुट करायच्या. पण त्याच्या अगोदर एक थोडस व्यवस्थित पहा नाही का. इथे कोणती टर्म आहे, इथे टर्म आहे एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड. अरे मग एक्स प्लस वाय प्लस झेड जर मी केलं ना, एक्स प्लस वाय प्लस झेड जर मी केलं तर आन्सर काय येते माहितीये का तुम्हाला. एक्स किती आहे -12, वाय किती आहे 7 आणि झेड किती आहे 5. अरे -12 आणि 7 प्लस 5 किती असतं, +12. आणि -12 + 12 कॅन्सल म्हणजे 0. एक्स प्लस वाय प्लस झेड किती येत आहे 0 या केसमध्ये. एक्स प्लस वाय प्लस झेड 0 येत आहे या केसमध्ये. आणि 0 इंटू एनिथिंग काय होईल
झिरो होऊन जाईल म्हणजे मायनस ऑफ 3 टाइम्स ऑफ दी एक्स किती आहे रे -12 वाय किती आहे रे 7 आणि झेड किती आहे रे 5 इज इक्वल टू काय होईल रे 0 होऊन जाईल इज इक्वल टू 0 आणि व्हॅल्यू तर याची फाइंड आउट करायची आहे ना रे मग याला फक्त तिकडे घेऊन जावा ना कॅल्क्युलेशन करून सो पाहू नाही का हे मायनस आहे ना इकडे तिकडे गेल्यावरती प्लस होईल सो -12 चा क्यूब प्लस 7 चा क्यूब प्लस 5 चा क्यूब इज इक्वल टू काय होईल 3 टाइम्स ऑफ दी -12 7 इंटू 5 बस हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला आन्सर मिळून जाईल काय येईल कॅल्क्युलेशन 3 इंटू -12 किती येईल रे -36 आणि 7 5 चा 35 असतं नाही का 35 असतं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला नाही का 36 इंटू 35 कसं कराल 36 इंटू 35 करा ना रे 6 5 जा 30 कॅरी 3 5 3 जा 15 15 प्लस 3 18 बरोबर नंतर 6 3 जा 18 कॅरी 1 3 3 जा 9 प्लस 1 10 0 8 प्लस 8 16 1 प्लस 1 2 1260 आन्सर किती येईल -1260 आलं सर्वांच्या लक्षात आहे हो सर. नक्की सर्वांच्या लक्षात आलं का काय केलंय नाही का हो कारण एक्स प्लस वाय प्लस झेड 0 येते नाही का त्यामुळे सर्व हे कॅल्क्युलेशन सिम्पल झालं नाही तर तुम्हाला इतकं सारं करायला लागलं असतं कॅल्क्युलेशन पहा म्हणजे याच एक्सटेन्शन आहे ना का याचं ऍप्लिकेशन आहे असं म्हणू शकता नाही का याचं ऍप्लिकेशन आहे थोडक्यात प्रिवाइस क्वेश्चनचं ऍप्लिकेशन आहे या क्वेश्चन मध्ये काय होतं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इज इक्वल टू 3xyz आलं होतं कधी रे जेव्हा एक्स प्लस वाय प्लस झेड 0 असतं काय म्हणतोय जेव्हा एक्स प्लस वाय प्लस झेड 0 असतं ना तिघांची सम 0 असते ना तेव्हा एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब ची व्हॅल्यू 3 टाइम्स ऑफ दी XYZ असते 3 टाइम्स ऑफ दी XYZ असते आणि तेच तर ऍप्लिकेशन आहे नाही का कारण इथे -12 प्लस 7 प्लस 5 7 प्लस 5 12 आणि -12 0 म्हणजे इथे पण ही पण कोणती केस आहे एक्स प्लस वाय प्लस झेड ची केस आहे नाही का मग याचं आन्सर काय असतं अशा केसमध्ये 3 टाइम्स ऑफ दी XYZ हे आन्सर असतं 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड अशा केसमध्ये हे आन्सर असतं लक्षात ठेवा आता सेकंड केस पहा नाही का जी तुम्हाला सॉल्व्ह करायची त्यात पण तशीच मॅजिक आहे पहा इथे +28 आणि -15 आणि -13 केलं किती येईल रे -15 -38 किती येईल -15 -13 कुणी सांगेल का हे करून -15 -13 किती येईल -15 -13 सांगा रे बिंदास पहा ना रे -15 -13 किती येईल 5 + 3 8 1 1 -20 येईल ना रे बरोबर का येतं ना मायनस मायनस असेल तर दोघांची ऍडिशन करायला लागेल आणि मोठ्याचं साइन द्यावं लागेल माहिती आहे ना हे हो सर ठीक आहे मग -20 + 20 0 होऊन जाईल नाही का 0 होऊन जाईल म्हणजे याचं पण आन्सर काय असेल रे 3 टाइम्स ऑफ दी एक्स इंटू वाय इंटू झेड एक्स किती आहे 28 वाय किती आहे -15 झेड किती आहे -13 करा तुम्ही सॉल्व्ह हे नाही का हे पहा फर्स्ट वालं कसं सॉल्व्ह केलंय आणि त्यानुसार सेकंड सॉल्व्ह करा जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला हो सर. सर हे तुमच्या एक्सरसाइज मधलेच क्वेश्चन्स आहेत बरं का सर्व सॉल्व्ह करतोय आपण एक पण नाही सोडलेला 15 गिव्ह पॉसिबल एक्सप्रेशन्स फॉर द थोडा वेगळा क्वेश्चन आहे ना का थोडासा वेगळा क्वेश्चन आहे गिव्ह पॉसिबल एक्सप्रेशन्स फॉर द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फॉलोइंग रेक्टँगल म्हणजे काय असतं रे रेक्टँगलच्या सर्व साइड सेम असतात का रे सांगा मला चुकीचं आहे काय बरोबर आहे नाही सर नाही ना ठीक आहे याला म्हणतो आपण लेंथ ओके याला म्हणतो लेंथ एक साइडला लेंथ म्हणतो नाही का आणि एका साइडला म्हणत असतो ब्रेड्थ साइडला म्हणत असतो ब्रेड
लेंथ आणि ब्रेड्थ. त्यांनी काय सांगितलेलं आहे, गिव्ह द पॉसिबल एक्सप्रेशन्स नाही का, पॉसिबल एक्सप्रेशन्स फॉर द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ इच ऑफ द फॉलोइंग रेक्टँगल्स. पण त्यांनी सांगितलेलं आहे की एक रेक्टँगल आहे आणि त्या रेक्टँगलचा एरिया असा रिप्रेझेंट केलेला आहे बाबा, एक क्वाड्रॅटिक म्हणून रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, एका रेक्टँगलचा एरिया एका क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. तर त्या रेक्टँगलच्या पॉसिबल व्हॅल्यू सांगा नाही का, त्याची लेंथ किती असेल आणि ब्रेड्थ किती असेल नाही का. म्हणजे ही व्हॅल्यू इंटू ही व्हॅल्यू किती आली पाहिजे रे, म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ इज इक्वल टू एरिया असतं ना, बरोबर. एरिया म्हणजे काय असतं, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे आपला असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ओके, म्हणजे थोडक्यात काय करायचं सांगतो ना का, हे जे काय क्वाड्रॅटिक दिले ना आपल्याला, हे जे क्वाड्रॅटिक दिलंय 25a² मायनस 35a प्लस 12 हे सॉल्व्ह करायचंय आपल्याला. हे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करायचं, याचे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सांगा, थोडं आता लेंदी कॅल्क्युलेशन आहे म्हटलं ना तुम्हाला. सिंपल क्वाड्रॅटिक येतील, मोठ्या कॅल्क्युलेशनचे पण क्वाड्रॅटिक येतील. आता कसं सॉल्व्ह करायचं हे क्वाड्रॅटिक? क्वाड्रॅटिक इक्वेशन ए मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. 25a² मायनस 35a प्लस 12 पाय 25 इंटू 12 यांचं प्रॉडक्ट घ्यावं लागेल. 25 इंटू 12 कोणी सांगेल का रे कॅल्क्युलेशन पटकीने? 25 इंटू 12 किती येतं? $25 इंटू 12 हे कॅल्क्युलेशन कोणी सांगेल का मला पटकीने किती असतं? पा कसं करायचं सांगतो नाही का, लक्ष द्या. कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं फास्ट सांगतो नाही, इथंच करायचं नाही का. त्यासाठी ना तुमचे टेबल पण पाठ पाहिजेत नाही का, ऍटलीस्ट 20 पर्यंतचे टेबल्स पाठ पाहिजेत. दोन पाठ. 12 5 जा 60 असतं नाही का, 12 5 जा 60 असतं. कॅरी 6 इथे आला 0, इथे आला 0. 12 2 जा 4 आणि 4 प्लस 6 किती असतं? 12 2 जा 24, 24 आणि 6 किती असतं? 300. बरोबर ना. म्हणजे 25 इंटू 12 म्हणजे मला असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे की ज्यांचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे? 300 आला पाहिजे. आणि सम किती आली पाहिजे? -35 आली पाहिजे. कोणी सांगू शकेल का बाबा याचा आन्सर? की असे दोन नंबर्स की ज्यांचा प्रॉडक्ट 300 आला पाहिजे आणि सम -35 आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना रे, 15 2 जा किती असतं रे? 30 असतं नाही का. मी असं केलं तर रे 15 2 जा 30 आणि एक शून्य देऊन टाकतो याच्यावरती नाही का. म्हणजे 15 2 जा 30 आणि एक शून्य म्हणजे 300 होईल. म्हणजे 15 इंटू 20 केलं ना मी की मला 300 मिळतं. आणि काय करतो रे, -15 घेतो, -20 घेतो. म्हणजे -15 -20 जर केलं तर 35 पण मिळेल मला नाही का. तर मला 35 पण मिळेल. येतंय लक्षात? थोडं मोठं कॅल्क्युलेशन आहे नाही का, कारण हे क्वाड्रॅटिक मध्ये थोडं लेंदी कॅल्क्युलेशन आलं नाही का. 25 इंटू 12 किती असतं? 300 असतं. मग असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे की ज्यांचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे? 300 आला पाहिजे आणि सम किती आली पाहिजे? 35. मग असे दोन नंबर शोधले. कोणते तरी ते 15 आणि 20 असे दोन नंबर्स. -15 इंटू -12 प्लस 300 होईल आणि -15 -20 -35 होईल. पहा काय करतो आता. 25a² मायनस 35a ला काय करतो रे मी स्प्लिट करतो. -15a असं लिहितो, -20a असं लिहितो, प्लस 12 करतो, ग्रुपिंग करतो पटकी. दोन यांचं ग्रुपिंग करतो. सो काय करायचं, याच्यातून तर मी 5 कॉमन काढू शकतो, बरोबर. 5 कॉमन काढू शकतो. आणखी a पण तर कॉमन काढू शकतो, a पण तर कॉमन. आता यातून 5 कॉमन काढल्यानंतर 5 5 जा 25 आणि एक राहिला a, बरोबर. -5 3 जा 15 असतं, 5 3 जा 15 असतं. ठीक आहे. मायनस आता या दोघांच्यातून काय कॉमन काढू रे मी? 4 कॉमन काढतो ना, 4 कॉमन काढतो. 4 कॉमन काढल्यानंतर इतर काय राहील रे? 4 5 जा 20 असतं. सो 5a प्लस 3, 4 3 जा 12. सॉरी -4 काढलं ना, सो इथे मायनस राहील, बरोबर. सो काय झाले रे फॅक्टर? आता या दोघांचं ग्रुपिंग करतो. 5a - 3 कॉमन काढतो. 5a - 3 इंटू 5a - 4, 5a - 5a - 3 into 5s करेक्ट. हेच काय असतील रे, या रेक्टँगलच्या लेंथ असतील नाही का. म्हणजे आलं का लक्षात? थोडासा क्वेश्चन समजून घ्या बरं का, व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. ठीक आहे. हे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करायचं होतं हे तर समजलं बाबा, म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं होतं हे समजलं. पण नक्की क्वेश्चन काय असतो ना तो समजला पाहिजे आपल्याला नाही का. क्वेश्चन फील झाला पाहिजे आपल्याला
की विचारलेलं काय आहे बाबा, आपल्याला कन्सेप्ट समजल्यात का, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट राहतात. सो पहा क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं, गिव्ह पॉसिबल एक्सप्रेशन्स फॉर द लेंथ अँड ब्रेड ऑफ इच ऑफ द फॉलोइंग रेक्टेंगल इन विच एरियाज आर गिव्हन, नाही का. अरे हा एरिया आहे ना रे, हा एरिया आहे, एखाद्या रेक्टेंगलचा एरिया एका क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे, बरोबर ना. म्हणजे काय असतं, पण एरिया काय असतो रेक्टेंगलचा, एरिया काय असतो रे, लेंथ इंटू ब्रेड हा एरिया असतो. मग असं मी लिहू शकतो ना रे, रेक्टेंगलचा एरिया किती आहे बाबा, हा इतका आहे, 25a² मायनस 35a प्लस 12 इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. पण हेच तर आता मी सॉल्व्ह केलं, ह्यालाच मी अशा फॉर्म मध्ये लिहू शकतो फॅक्टरच्या, 5a मायनस 3 इंटू 5a मायनस 4 अशा फॉर्म मध्ये लिहू शकतो. मग मी असं म्हणू शकतो ना की 5a मायनस 3 5a मायनस 3 अँड 5a मायनस 4 या काय आहेत रे, पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. या काय आहेत, पॉसिबल व्हॅल्यूज आहेत या रेक्टेंगलच्या लेंथ आणि ब्रेडच्या, आहेत ना पॉसिबल व्हॅल्यूज. आलं लक्षात, समजली कन्सेप्ट, समजली का रे, हो सर. व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, खूप महत्वाचे आहे नाही का. नुसतं सॉल्व्ह करणं म्हणजे मॅथ्स नाही का रे, मॅथ्स म्हणजे नुसतं सॉल्व्ह करणं बिलकुल नाही बरं का. मॅथ्सचा तुम्हाला फील घेता आला पाहिजे नाही का. मॅथ्स खूप भारी आहे माहिती आहे का, फक्त तुम्हाला क्वेश्चन समजत गेले पाहिजे. मग तुम्ही हा सेकंड वाला क्वेश्चन ट्राय कराल, सेम, फक्त याचे रूट्स फाइंड आउट करायचे या क्वाड्रेटिक. हो सर. खूप डोकं लावायला लागणार आहे तुम्हाला, खूप डोकं लावायला लागणार आहे. फॅक्टर्स लगेच नाहीत पडणार नाही का, फॅक्टर्स लगेच नाहीत पडणार, बट ट्राय करा नाही का, ट्राय करा. मी तुम्हाला उद्या क्वेश्चन हा डिस्कस करणारच नाही का, डेफिनेटली करणार, बट आज तुम्ही ट्राय करा नाही का, खूप सारा ट्राय करा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला, लास्ट क्वेश्चन. हो सर. लास्ट क्वेश्चन आहे, काय म्हटलेलं आहे, व्हॉट आर द पॉसिबल एक्सप्रेशन्स फॉर द डायमेन्शन्स ऑफ द क्युबॉइड्स ऑफ अ गिवन व्हॉल्यूम. क्युबॉइड म्हणजे काय माहितीये का रे, क्युबॉइड बॉक्स, बॉक्स सारखा असतो क्युबॉइड, असा असतो पहा नाही का. मी तर असा ड्रॉ करतो नाही का, एक स्क्वेअर काढून घेतो, आणखी एक स्क्वेअर काढतो असा त्याच्यामध्ये, आणि हे जॉईन करून घेतो असं, बॉक्स टाइप असतो, याला म्हणतात क्युबॉइड. काय म्हणतात, क्युबॉइड. क्यूबॉइड. क्यूब, क्यूब ते 3x3 चा क्यूब सॉल्व्ह करता का रे तुम्ही, येतो का कुणाला हो. सॉल्व्ह करायला, कुणाला येतो का रे तो 3x3 चा क्यूब असतो तो सॉल्व्ह करायला. त्या टाइप मध्ये नाही का, तो जो क्यूब असतो ना रे, त्या क्यूबलाच क्यूबॉइड असं म्हणतात नाही का. क्यूबॉइड, क्यूबॉइडची खासियत काय असते माहितीये का, त्याच्या सर्व साइड सारख्या असतात नाही का, सेम लेंथच्या असतात सर्व साइड्स, सर्व साइड्स या सेम लेंथच्या असतात, ही क्यूबॉइडची खासियत असते, खासियत. सो काय दिलेलं आहे त्यांनी, क्यूबॉइडचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, डायमेन्शन्स ऑफ द क्यूबॉइड्स हुज व्हॉल्यूम्स आर गिव्हन. हा म्हणजे काय, एखाद्या क्यूबॉइडचं व्हॉल्यूम कसं काढतात माहितीये का, त्या क्यूबॉइडची लेंथ इंटू काय असेल ते नाही का, लेंथ इंटू ब्रेड इंटू याला विड्थ म्हणून नाही का, आपण याला म्हणू विड्थ, म्हणजे नाही का 3 साइड्स, क्यूबॉइडला 3 साइड्स असतात बरोबर. या तिघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं ना मी, की मला क्यूबचं व्हॉल्यूम मिळतं नाही का, क्यूबचं व्हॉल्यूम मिळतं. ओके, म्हणजे क्यूबची ही साइड काय आहे, क्यूबची हाईट काय आहे, आणि क्यूबची विड्थ काय आहे, क्यूबची विड्थ, क्यूबची हाईट, क्यूबची विड्थ, क्यूबची हाईट आणि क्यूबची लेंथ, म्हणजे या 3 साइडची नाही का, या 3 साइडचं जर मल्टिप्लिकेशन केलं ना तर मला व्हॉल्यूम मिळतं नाही का एखाद्या क्यूबॉइडचं. ठीक आहे, मग व्हॉल्यूम दिलेला आहे ना, सो याचे फॅक्टर्स पाडायचे, इतकं लक्षात ठेवा नाही का. काय दिलेलं आहे, 3x² मायनस 12x दिलंय ना, याचे फॅक्टर्स पाडायचे, म्हणजे 3 फॅक्टर्स पाडायचे. मी याच्यातून 3x कॉमन काढू शकतो ना रे, 3x कॉमन काढतो नाही का, 3x कॉमन काढतो, म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू लिहितो मी, व्हॉल्यूम इज इक्वल टू दिलेलं आहे तसंच लिहितो, आणि याच्यातून काय करतो रे, 3x कॉमन काढतो. सो 3x कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं x मायनस 3 4 12 असतं, झालं. म्हणजे व्हॉल्यूमलाच मी कसं रिप्रेझेंट केलं रे, 3 इंटू x मायनस 4. मग ह्याच तर डायमेन्शन झाल्या त्या क्यूबॉइडच्या, ह्याच तर त्याच्या क्यूबॉइडच्या डायमेन्शन झाल्या. म्हणजे एक डायमेन्शन 3 लेंथची असेल, एक डायमेन्शन x लेंथची असेल, आणि एक डायमेन्शन x मायनस 4 लेंथची असेल नाही का. एक डायमेन्शन 3 लेंथची असेल, एक डायमेन्शन x लेंथची असेल, आणि एक डायमेन्शन x मायनस 4 लेंथची असेल.
की इथं क्युबॉइड येणार आहे. क्युबॉइड म्हणजे डिफरंट आहे नाही का. क्यूब आणि क्युबॉइड डिफरंट आहेत बहुतेक नाही का. क्यूब मध्ये सर्व साईड सेम असतात. क्युबॉइड मध्ये असं गरजेचं नाहीये की हा लेंथ इज इक्वल टू हाईट इज इक्वल टू विड्थ असावी नाही का. असं काही गरजेचं नसेल. ठीक आहे, तरी मी चेक करतो नाही का क्यूब आणि क्युबॉइड मध्ये काही डिफरन्स आहे का नाही का, आणि सांगतो उद्या. पण बेसिक फंडा तर लक्षात आला ना तुमच्या. काय Sir. करायचंय, हो हा, सर. जे काय व्हॉल्यूम दिलंय ना ते 3 फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहायचे. बरोबर, जे काय व्हॉल्यूम दिलेलं आहे ते 3 फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. जसं की आता इथं व्हॉल्यूम काय दिलंय 12KY² प्लस 8KY मायनस 20K. ठीक आहे, तर 3 फॉर्म. आता बघा तिघांमध्ये के तर कॉमन आहे, के तर कॉमन काढू शकतो. ओके, आणि 4च्या टेबलमध्ये तिन्ही टर्म्स आहेत ना का, 12, 8 आणि 20. मग मी काय करतो रे 4K कॉमन काढतो. 4K कॉमन काढतो. सो ब्रॅकेट मध्ये काय राहील 4 3 जा 12 3y² प्लस 4 कॉमन काढलं 4 2 जा 8 2y मायनस 4 5 जा 20. बरोबर, सो 4K. चला हे कोण सॉल्व्ह करतोय पटकीनी. क्वाड्रॅटिक 3y² प्लस 2y मायनस 15. हे क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स कोण सांगेल मला लगेच सॉल्व्ह करून पटकीनी. 3y² प्लस 2y मायनस 5 या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. 3 इंटू मायनस 5 मायनस 15 असे 2 नंबर सांगा की ज्यांचा प्रॉडक्ट -15 आला पाहिजे आणि सम 2 आली पाहिजे. सिंपल आहे, सिंपल आहे, खूप सिंपल आहे, जमायला पाहिजे. थोडा विचार करा. असे 2 नंबर सांगा की ज्यांचा प्रॉडक्ट -15 आहे आणि सम 2 आली पाहिजे. फाय अँड -3. करेक्ट करेक्ट. 5 आणि 3, 5 आणि -3. अरे 5 3 जा -15, 5 इंटू -3 -15 आणि 5 - 3 2 पण तर आहे. करेक्ट, एक्झॅक्ट. काय करतो फक्त हे सॉल्व्ह करून घेतो नाही का पटकीने. 3y² प्लस 2y ला रिप्रेझेंट करतो 5y मायनस 3y मायनस 5 च्या फॉर्म मध्ये. सो 4K इंटू ब्रॅकेट 3y². ठीक आहे, काय करतोय दोघांचं ग्रुपिंग करतो पटकीने. सो यातून y तर कॉमन काढतो. सो ब्रॅकेट मध्ये राहिलं 3y प्लस 5 आणि यातून काय करतो -1 कॉमन काढतो. ब्रॅकेट मध्ये राहिलं 3y प्लस 5. सो काय आले फॅक्टर्स 4K इंटू ब्रॅकेट 3y प्लस 5 3y प्लस 5 इंटू काय आलं y मायनस 1. सो पॉसिबल डायमेन्शन्स काय असतील माहितीये का त्या क्युबॉइडच्या. एक तर 4K असेल, दुसरी असेल 3y प्लस 5 आणि तिसरी असेल y मायनस 1. आलं सर्वांच्या लक्षात? हो सर. ठीक आहे, थांबू आज आपण नाही का. 1 मिनिट मला सांगा नाही का, 1 मिनिट सर्वजण थांबा. माईक चालू करून टाका सर्वांनी नाही का, बिंदास थोडं डिस्कशन करू आपण. मला सांगा नाही का कोणतं भारी वाटतंय रे, झूम वरती भारी वाटतंय की रेकॉर्डेड सेशन भारी वाटतंय? झूम. 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 ओके, वेद कारण म्हणतोय सर आपण झूम वरती आपण डाऊट्स आपण विचारू शकतो बरोबर. आणि ह्याच्यावरती आपण नाही डाऊट्स. बरोबर, विचारू डाऊट्स शकतो. क्लिअर होत आहे तिथे. बरोबर. ठीक आहे, आणि थोडं इंटरॅक्शन पण राहतंय नाही का आपल्यामध्ये. बरोबर ना. जेव्हा रेकॉर्डेड लेक्चर्स देत होतो तेव्हा डायरेक्ट कॉन्टॅक्टच नव्हता नाही का आपल्यामध्ये. ठीक आहे, मग आज स्टॉप करू आपण इथे. उद्यापासून एक नवीन लेसन चालू करू नाही का, 3rd वाला लेसन स्टार्ट करू. कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणून 3rd लेसन आहे तुमचा, तो वाला स्टार्ट करू. चालेल? ओके सर. सर मे मध्ये सुट्ट्या आहेत? मे मध्ये तुमचं स्कूल चालू झालं का रे? हो सर. सर मे मध्ये नाही सुट्ट्या सर, आहेत ऑनलाईनच आम्हाला. आहे. मे मध्ये सुट्टी देऊ ना तुम्हाला, थोडे दिवस देऊ सुट्टी आपण नाही का, थोडे दिवस सुट्टी देऊ. 15 दिवस. नाही सांगतो नाही का, किती दिवस द्यायचे ते डिसाइड करू नाही का, नंतर डिसाइड करू. ओके. चालेल, तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा नाही का, त्यांना पण जर जॉईन करायचं असेल ना ऑनलाईन लेक्चर तर करू शकतात ते नाही का. फक्त जर कोण फ्रेंड्स वगैरे असतील आणि त्यांना जर घ्यायचं असेल ऍडमिशन नाही का, तर माझा नंबर देऊन टाका त्यांना नाही का. चालेल? हो सर. हो सर. ठीक आहे, बाय रे.
सेशन क्लोज करतो मी इथे. थँक्यू सर. बाय सर. बाय बाय थँक्यू सर. बाय सर. बाय.